वे बनता है मालूम ना, मचाएंगे जो नहीं नाचते उसको भी नचाएंगे। Let's do it, hey, 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 मालूम है सुन। मामा बनके बोले पल्लू बन जाऊंगा, तू चाहे तो तेरा पल्लू बन जाऊंगा। मलयालम होगी तो मल्लू बन जाऊंगा, तेलुगु रहेगी तो अल्लू बन जाऊंगा। तू बनाएगी तो उल्लू बन जाऊंगा, बेबी बाबा नहीं बल्लू बन जाऊंगा। लड़की पटाने में संजू बन जाऊंगा, शादी करने बोले सल्लू बन जाऊंगा। एकविरा माऊली कांजूर संघाचा एखादा प्रतिनिधी तर व्यासपीठावर आहेत ना? आणि श्रीकृष्ण संघाचा एखादा प्रतिनिधी तर व्यासपीठावर यायचा आहे, विनंती असेल श्रीकृष्ण दिवा। तर दुपारच्या सत्रात पहिल्या फेरीतला हा सामना होतोय। तर श्रीकृष्ण दिवा आजच्या घरच्या मैदानावर आपण खेळताना दिसतोय। त्यानंतर मात्र कांजूर मुंबई परिसरातला हा संघ पहिल्यांदाच नवी मुंबईच्या धर्तीवर खेळताना आपण पाहायला मिळेल। एकविरा माऊली कांजूर संघ विरुद्ध श्रीकृष्ण दिवा। तत्पूर्वी नाणेफेकीचा कॉल एकविरा माऊली कांजूर संघाच्या बाजूने लागला गेला व क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं, फलंदाजीसाठी पाचारण केलं गेलं। नवी मुंबईमध्ये 10 वर्ष सतत टॉप 10 मध्ये जो संघ राहिला गेला, आपली दादागिरी माजवत राहिला, तोच संघ श्रीकृष्ण दिवा संघ नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव आपल्याला खेळताना पाहायला मिळेल। नवीन संघ एकविरा माऊली कांजूर संघ क्षेत्ररक्षणाचे आपलं क्षेत्ररक्षण पांगलं गेलंय आणि मॉन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक असेल आणि हा सामना असेल 5 षटकांचा, 2 षटकांचा पॉवर प्ले असेल। तर जाऊया सामन्याकडे। पंचांचा इशारा येतोय आणि वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक घेऊन येतंय गोलंदाज सुमित व सलामीला आले श्रीकृष्ण दिवा संघाकडून आपण सातत्याने पाहिलं तर इंगोले एक अष्टक कामगिरी करताना पाहायला मिळाला। त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईकला असलेला मात्र जयेंद्र मडवी मात्र आता सलामीला आलेले दिसत। नॉन स्ट्राईकला वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक टाकताना गोलंदाजीचा भार सोपवला जातोय तो सुमित यांच्या खांद्यावर। पंचांचा इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते। शॉट थर्डमॅन पॉइंट मिड ऑफ मिड विकेट कव्हर बाउंड्रीवर एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग आणि शॉट थर्डमॅन। पहिला चेंडूवर मात्र प्रहार केला जात आहे, अतिशय अप्रतिम। जसं क्षेत्ररक्षण लावलं तशीच मात्र गोलंदाजी पहिला चेंडू पाहायला मिळतोय। गंगाधर इंगोले एक नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं मोठं नाव, ज्यांनी कांगा लीग पर्यंत स्पर्धा सुद्धा गाजवल्या आहेत, तोच मात्र सलामीला येतोय आणि आपल्या पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जातं एका धावेने। वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पुरं करताना गोलंदाज सुमित। जयेंद्र प्रथम स्ट्राईकला मागच्या स्पर्धेमध्ये अप्रतिम फलंदाजी केली, सामन्याला मात्र सुरुवात चांगली करून देते। 30 सलामीची जोडी श्रीकृष्ण दिवा संघाची मैदानात। हा मात्र मल्लेश्वरचा चेंडू जोरकस मारला, चेंडू जाते सिली मिडनच्या दिशेत, तिथं अप्रतिम क्षेत्ररक्षण केलं जाते, अप्रतिम फेकी केली जाते। तत्पूर्वी मात्र जयेंद्र आपले एक धाव पूर्ण केली जाते, धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते। धावसंख्या पोहोचते ती 2च्या घरात। एक तितटीची लढत, 2 मातब्बर संघ आपल्याला पाहायला मिळते। एक पहिल्यांदाच नवी मुंबई क्रिकेट धर्तीवर खेळताना आपल्याला पाहायला मिळेल एकविरा माऊली कांजूर संघ, त्याच्या समोर नवी मुंबई क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव, ज्यांनी 10 वर्ष सतत सातत्याने टॉप 10 मध्ये कामगिरी करताना पाहिलं, तोच श्रीकृष्ण नवी मुंबईचा दादा संघ श्रीकृष्ण दिवा। हा मात्र स्लोवर पद्धतीचा चेंडू व्हेरियस पाहायला मिळते गोलंदाजाकडून। 2 चेंडू तेज तर्रार टाकल्या गेल्यानंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर मात्र हळूवार व्हेरियन्स केलं जाते, स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला जाते आणि चेंडू फसला जातोय फलंदाज आणि चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातात, निर्धाव चेंडू। पुन्हा एकदा वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पुरं करताना षटक हाताळताना सुमित राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय गंगाधर इंगोले यांच्यासाठी।
आणि जो जो चेंडू पॅडवर लागतोय आणि पंचांकडे जोरदार दाद मागली गेली आणि पंच अपील फेटाळतात. मात्र एक धाव लेग बायच्या रूपाने भेटते, ती श्रीकृष्ण दिवा संघाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 3च्या घरात. थोडीशी संत सुरुवात पाहायला मिळते ती श्रीकृष्ण दिवा संघाच्या बाजूने. नाणेफेक हरल्यानंतर मात्र फलंदाजीसाठी उतरले गेले श्रीकृष्ण दिवा संघाचे गंगाधर इंगोले व जयेंद्र मडवी. पुन्हा एकदा सुमित, हा मात्र वेरियस पाहायला मिळतोय आणि स्लोअर गोलंदाज सुमित वारंवार चेंडूमध्ये व्हेरियन्स पाहायला मिळतो. चकवलं जातं फलंदाजाला आणि चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी पहिले षटक प्रगतीपथावर पहिल्या षटकात मॉन्डेटरी पॉवर प्लेचं षटक असताना मात्र त्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये आत्ता मात्र धावा मोजल्या गेल्या होत आहेत. त्यात फक्त 3 अप्रतिम गोलंदाजी पाहायला मिळेल, व्हेरियन्स पाहायला मिळतंय सुमित यांच्या गोलंदाजीमध्ये. तत्पूर्वी सलामीला आलेले मात्र जखडून ठेवलं जातंय गंगाधर इंगोले व जयेंद्र मडवी यांना. पुन्हा एकदा सुमित, पहिल्या षटकातली शेवटचा चेंडू. आता मात्र तेज तर्रार चेंडू टाकला जातोय, अस्त्र वापरलं जातंय. क्रिकेट विश्वातले एक अस्त्र वापरलं जातंय आणि यॉर्कर पद्धतीचा चेंडू जातोय यष्टरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या पहिलं षटक संपलं जातंय आणि पहिल्या षटकामध्ये धावा मोजल्या गेल्या फक्त मात्र 3 धावा. पहिलं षटक टाकलं गेलं पॉवर प्लेचं. पहिल्या षटका मात्र प्रभावी ठरला गेला असं सुमित. मात्र त्या सुमितने मात्र गंगाधर इंगोले व जयेंद्र यांना जखडून ठेवलं गेलं आणि त्या षटकामध्ये फक्त धावा मोजल्या गेल्या, त्या 3 धावा. अप्रतिम षटक म्हणाला, व्हेरियन्स पाहायला मिळाला आपल्याला त्या षटकामध्ये. लेग स्पिन, ऑफ स्पिन पद्धती, तेज तर्रार अशा प्रकारचे व्हेरियन्स आपल्याला त्या षटकामध्ये पाहायला मिळालं. आता मात्र गोलंदाजीसाठी येतोय तो रोहित चव्हाण मात्र गोलंदाजीसाठी येताना दिसतोय आणि समोर आहे मुंबईचा क्रिकेट विश्वातलं एक मोठं नाव गंगाधर इंगोले. हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू आणि पंचांकडे जोरदार दाद मागण्यात येते, परंतु पंचांकडून आव्हांतर घोषित केला जाते आणि आव्हांतर पद्धतीने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरात. एक दंडित केलं जातंय. नियम क्रमांक 22 अवलंबला. उजव्या यष्टीच्या बराच बाहेरून जाणारा चेंडू होता आणि त्या चेंडूला मात्र त्या दंडित केलं गेलं आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकली गेली. धावसंख्या पोहोचते ती 4च्या घरात. आता मात्र जोरकस मारला गेला, चेंडू जातो आणि तिथे मात्र फ्लम्बलिंग झालं. सन्मान्य श्री सुनील पाटील साहेब व प्रकाश पाटील साहेब कशेलीवर या स्पर्धेसाठी खास आवर्जून उपस्थित, त्याबद्दल त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद डीजे. तर एकविरा माऊलीच्या दर्शनाने आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे आणि पहिला हादरा बसला गेलाय आणि पहिल्या चेंडूवर मात्र सफलता लाभली गेली ती रोहितला. गंगाधर इंगोलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय. त्याच्या मात्र नंतर फलंदाजीसाठी आपल्याला मैदानात येताना दिसतोय तो किशोर मडवी. आता मात्र
सलामीला आलेले जयेंद्र स्ट्राईकला घेतील. स्टॅप पाहिजे 3 चेंडूमध्ये तब्बल आतापर्यंत जखडून ठेवलं गेलंय ते जयेंद्रना. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित हा मात्र मधल्या चेंडू ढकलून दिलाय. चेंडू जाते कव्हरच्या दिशेत. तिथं क्षेत्ररक्षकात थोडी फंबलिंग होते. एकदा होती ती एकेरीचं दुहेरीमध्ये रूपांतर केलं जाते. ते जयेंद्र आणि किशोर यांच्या माध्यमातून धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 6च्या घरात. आतापर्यंत दुसऱ्या षटकातील पॉवर प्ले षटकातील 2 चेंडू टाकून पूर्ण झालेत. आता मात्र जोर कसा मारला जातो. चेंडूच जातो लगतच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षक आडवेपर्यंत मात्र एक धाव निश्चितच पूर्ण केली जाते आणि धावसंख्या 1ने पुढे सरकली जाते. जयेंद्र यांची वैयक्तिक धावसंख्या पोहोचते 4च्या घरात आणि संघाची धावसंख्या पोहोचते ती 7च्या घरात. थोडासा धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न केला जातोय जयेंद्र आणि किशोर यांच्या माध्यमातून. किशोर प्रथम स्ट्राईकला गेलेत. किशोर यांच्याबद्दल म्हणायचं झालं तर क्रिकेट विश्वामध्ये ज्याला मास्टरमाइंड म्हटलं आता मात्र जोरकस मारला जातोय. हवेत झेल आणि झेल खाली स्वतः गोलंदाज जातोय आणि झेल टिपतोय आणि मात्र तंबूचा रस्ता दाखवला जातोय तो किशोरला. मगाशी म्हणून किशोरच्या कारकिर्दीत चौकार षटकार मारायची खूप कॅल्क्युलेशन करून खेळणारा जो खेळाडू श्रीकृष्ण दिवा संघात तोच किशोर मडवी मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. तर दुसरा हादरा बसतोय. दुसरा मोहरा बाद होतोय तो श्रीकृष्ण दिवा संघाचा. आता मात्र थोडीशी तू चल मैं आज असं काहीतरी समीकरण पाहायला मिळतंय. रोहित हा मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला. जागेवरून फुटवर्क पाहायला मिळत नाही. जागेवरून मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र चेंडू निर्धाव जातोय. वारंवार चेंडू निर्धाव जाणं म्हणजे संघाला नक्कीच बॅकफुटला नेण्यासारखं असतं. कारण एकेरी दुहेरीचं क्रिकेट चौकार षटकार जर येत नसतील तर एकेरी दुहेरीचं क्रिकेट आपल्याला नक्कीच खेळायला हवं. कारण मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हा मात्र पुढे सरसाळ मारला फटका. का अतिशय नजाकत भरा फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या दिशेत एक धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेसाठी धावतायत आणि दुसरी धाव पण पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळेल. एक धाव होती तिथं मात्र 2 धाव पण पूर्ण केल्या जातात. जयेंद्र आणि नितीन यांच्या माध्यमातून धावसंख्या 2ने पुढे सरकली जाते. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर धावसंख्या फलकावर लागते. 2 गडी बाद 9 अशी धावसंख्या. डीजे प्लीज. धन्यवाद डीजे. पहिल्या षटकामध्ये ज्यांनी दमदार मजल मारली गोलंदाजी केली त्यांनी 2 धावा दिल्या होत्या. मॉन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये फलंदाजाला जखडून ठेवलं गेलं होतं. तोच गोलंदाजीसाठी येताना दिसतोय तो मात्र सुमित. तेज तर्रार गोलंदाज व्हेरियन्स पाहायला मिळतोय. लेग स्पिन ऑफ स्पिन असे पद्धतीचे आपल्याला वारंवार चेंडू पाहायला मिळाला. तोच गोलंदाजीसाठी सुमित येतोय. नितीन यांच्यासाठी बघूया काय घडणार काय बिघडणार. येणारी राहिली षटक 3. हा जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू जातोय सरळ यष्टिरक्षकाच्या हातात. प्रतिम अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र सुमित यांच्या माध्यमातून. धावसंख्या आहे त्याच ठिकाणी 2 षटक 1 चेंडू. तर धावसंख्या फलकावर लागली गेली होती ती धावसंख्या 9 धावा. फुलटॉस चेंडू होता. चेंडू आता मात्र धाडला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेत. वाईट स्क्वेअर लेगच्या दिशेत एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावासाठी धावतात आणि दुसरी धाव पण पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते. नितीन आणि
जयेंद्र यांच्या माध्यमातून धावसंख्या 2 पुढे सरकली जाते. धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये पोहोचते. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 11 अशी धावसंख्या. अप्रतिम गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळते. ती मात्र जखडून ठेवलं गेलं. ती मात्र एकविरा माऊली कांजूर या संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोलंदाज सुमित राईट हँड ओव्हर द विकेट मारा पावला, राईट हँड ओव्हर द विकेट मारा करतोय तो नितीन यांच्यासाठी. ह्या वर्षातील हा मात्र उंची दिला चेंडू जातोय आणि चेंडू पंचांचा इशारा येतो. एक अवांतर धावांनी धावसंख्येत भर पडते आणि दंडित केलं जातं. एक बाउन्सर पद्धतीचा चेंडू होतो. चेंडू जातोय फलंदाजाच्या डोक्यावरून आणि पंच दंडित करतायत आणि आणि 1 बाउन्सचा सुद्धा इशारा येतोय आणि धावसंख्या पोहोचते ती मात्र 12च्या घरात. हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारला जाते. प्रयत्न केला गेला आणि मात्र चेंडू मारण्याच्या प्रयत्नात चेंडू चकलाय. चेंडू जातोय तिथेच मैदानावर होता. त्या मात्र एक धाव होती आणि दुसऱ्यासाठी धावासाठी धावले गेले आणि दुसरी धाव काढता काढता मात्र धावबाद झाले ते मात्र नितीन. एक हारागिरी पत्करली गेली आणि एकेरी दुहेरी धावा घेत होते, परंतु एक हारागिरी पत्करली गेली. थोडासा आळसपणा केला गेला आणि क्रिकेटमध्ये आळसाला कुठेच थारा नसतो. संडी सर आपण नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये आळसपणा केला तर तुम्हाला त्याचा नक्कीच दंड पडतो आणि अशा प्रकारे हे धावबाद होऊन तंबूचा एक आळसपणा केला आणि त्या मात्र धावबाद होऊन तंबूचा आश्रयाला गेला तो नितीन. धावसंख्या 1 पुढे सरकली गेली. 3 गडी बाद धावसंख्या पोहोचते ती मात्र 13च्या घरात. ह्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. 3 चेंडू शिल्लक असतील. नवीन फलंदाज मैदानात जाताना दिसतोय तो मात्र अनिकेत पाटील. सुमित नेटाने गोलंदाजी, अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. हा मात्र डाव्या स्टेटचा चेंडू जातोय स्क्वेअर लेग पंचाच्या बाजूने. एक धाव पण पूर्ण केली. अतिशय सुंदर रनिंग विकेट पाहायला मिळाली. ती अनिकेत आणि जयेंद्र यांच्या माध्यमातून एक धाव होते. तिथं मात्र दुहेरीमध्ये कन्वर्ट केलं जातंय आणि धावसंख्या 2 पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 15च्या घरात आहे. 2 षटकं व 4 चेंडू तर धावसंख्या फलकावर लागली गेली ती 15 धावा. सुमित वैयक्तिक दुसरं सांघिक 3रं षटक पुरं करताना हा मात्र वेरियस पाहायला मिळतो. एक स्लोवर पद्धतीचा चेंडू टाकला गेला होता आणि हा मात्र फलंदाज फसला जातोय आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. वारंवार निर्धाव चेंडू जात आहेत. आतापर्यंत ह्या डावामध्ये बघितलं तर तब्बल 7 चेंडू निर्धाव गेले, 8 चेंडू निर्धाव गेले आहेत. पुन्हा एकदा सुमित 3रं षटक पुरं करताना हा मात्र मधल्या चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि अतिशय धारदार शस्त्र वापरलं गेलं आणि त्या डिफेंड केला जातोय चेंडू आणि 3रं षटक संपतोय. 3 षटकांतर फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 15 धावा आणि येणारे राहिले स्लॉगवरची षटकं असतील. 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडू मध्ये कितपत धावा जमवणार, कितपत धावा रोखणार आणि तत्पूर्वी जाऊया एक समुद्र संगीताकडे. दी आपली काय सुटलाई ग सागर भरलाई ग मला काय सुटलाई ग.
नक्कीच शेवटचे 12 चेंडू असतील आणि आता मात्र हाणामारी करावी लागेल. ते श्रीकृष्ण दिवा संघाला आपल्या नावाला साजेसा असा खेळ करावा लागेल. तो जयेंद्र आणि अनिकेत याला त्याच्याबद्दल म्हणायचं झालं तर एक ग्रेट फिनिशर म्हणून ज्याला म्हटलं जातं आणि ज्याच्या बॅटमध्ये पॉवर आहे, ताकद आहे, ताकदीचे फटके भेटतो. टायमिंग बरोबर जेव्हा क्रिकेटमध्ये ताकद खेळली जाते तेव्हा मात्र त्याला मात्र पर्याय नसतो. तशाच प्रकारचा फलंदाज श्रीकृष्ण दिवा संघाकडून खेळताना सातत्याने आपण पाहिलं गेलं तो जयेंद्र मडवी सलामीला आलेले. आतापर्यंत मात्र 8 धावावर खेळताना नेटाने एका बाजूने नेटाने खेळताना दिसतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक 4थं षटक घेऊन स्वतः कर्णधार ओमकार गोलंदाजीसाठी येतोय. पुढच्या स्पर्धेचे फटकावली गेली. धावसंख्या फलकावर लागली गेल्या त्या 3 गडी बाद 16 धावा. नवसाती क्रिकेट संघ दिवा कोलेवाडा आयोजित 56व्या वर्षात ही स्पर्धेचे आयोजन. या 56वं वर्ष आणि या स्पर्धेचा आजचा उद्घाटनाचा दिवस. दुपारच्या सत्रात पहिल्या फेरीतला हा सामना सकाळच्या सत्रात पाहिलं गेलं अटीतटीच्या लढती झाल्या. त्याच्यामध्ये गावदेवी तळवली हा संघ उपांत्य फेरीत पोहोचलेला पहिला संघ ठरला गेला. त्यानंतर मात्र दुपारच्या सत्रातील श्रीकृष्ण दिवा संघ एकविरा माऊली कांजूर यांच्यामध्ये ही चालली गेलेली लढत. 2 मातब्बर संघ आमने सामने लढताना दिसत आहेत. तर अनिकेत पाटील सामोरे जातील ते ओमकारला. हा मात्र जोरकस मारला जातोय. चेंडू जाते काऊ कॉर्नरच्या दिशेत. एक धाव पण पूर्ण केली जाते आणि दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि मात्र यस नो करताना मात्र तंबूच्या आश्रयाला गेला जातोय. तो मात्र यस नो करताना मात्र तंबूच्या आश्रयाला जातोय. तो एकेरी एक दुहेरी कन्वर्ट करायचा असतो. त्याचा मात्र यस नो करताना तंबू धावाच्या रूपाने अनिकेत हा तंबूच्या आश्रयाला जातोय. 4था गडी बाद होतोय श्रीकृष्ण दिवा संघाचा. 4 गडी बाद 17 धावा. जिथं एकेरी दुहेरी धावा होत्या तिथं मात्र थोडंसं यस नो केलं जाते आणि धावाच्या रूपाने एक आत्महत्या म्हणावी लागेल. पुन्हा एकदा ओमकार मधुयश्रीला बाहेरून जाणार चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू बॅटची कट घेऊन जातोय. यष्टरक्षकाच्या हातात हाणामारी करायला लागेल. स्लॉगरचं षटक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा पटकवायला लागतील त्या श्रीकृष्ण दिवा संघाला. ह्या षटकातील अजून 3 चेंडू शिल्लक. म्हणजे आज ह्या सामन्या पण पाहायला भेटलं तर आतापर्यंत 3 षटक आणि 3 चेंडू मध्ये एक सुद्धा चेंडू चौकार षटकार मारू दिलेला नाही. एक नेटाची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. एकेरी दुहेरीचं क्रिकेट पाहायला मिळेल. आपलं जखडून ठेवलं गेलं ते श्रीकृष्ण दिवा संघाचे 1 धाव होती. तिथं थोडेसे फंबलिंग होते आणि तिचं मात्र 2 धाव पण पूर्ण केले जातात. जयेंद्र आणि हेमंत यांच्या माध्यमातून धावसंख्या पुढे सरकली जाते. सलामीला आलेले जयेंद्र एका बाजूने नेटाने लढताना दिसत आहेत. तर नंतर दुसऱ्या बाजूचा विचार केला तर एका बाजू एक असे फलंदाज बाद होत गेले. 4 गडी बाद 19 अशी धावसंख्या फलकावर लागली गेली श्रीकृष्ण दिवा संघाची. हा मात्र बॅटची कट घेऊन जाते. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेत सुरेख क्षेत्ररक्षण केलं जाते. सुरेख फेकी केली जाते. तत्पूर्वी मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. जयेंद्र आणि हेमंत यांच्या माध्यमातून धावसंख्या पोहोचते ती 20च्या घरात. आता मात्र धावसंख्येला आकार द्यावा लागेल. ह्या वर्षाचे 20 आणि 21 सत्राचं म्हटलं गेलं तर श्रीकृष्ण देवासंघ अव्वल दर्जाचा एक फॉर्म मध्ये असलेला फलंदाज हेमंत हा मात्र उजव्या बाहेरून जाणार चेंडू जोरकस मारला जातोय. कव्हरच्या दिशेत एकदा पण पूर्ण केली जाते आणि क्षेत्ररक्षक आडव्या फेकेपर्यंत मात्र कमजोर आळसपणा केला जातोय आणि दुसरी धाव काढता मात्र जयेंद्र हे धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला जाते. 5वा गडी बाद होते श्रीकृष्ण दिवा संघाचा. 5 गडी बाद 21 अशी धावसंख्या फलकावर लागते 4 षटकांतर.
4 षटकं टाकून पूर्ण झाले. तर 4 षटकांतर फलकावर धावा लागल्या गेल्या त्या 21 धावा फलकावर लागल्या गेल्या. आणि आतापर्यंत स्पर्धेमध्ये म्हणायचं झालं ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये जखडून ठेवलं गेलं ते एकविरा मावळी कांजूर संघाच्या गोलंदाजाने आतापर्यंत 4 षटकांमध्ये तब्बल एक चौकार षटकार सुद्धा मारू दिला नाही. म्हणजे किती टचून गोलंदाजी केली असेल. आता मात्र शेवटचे 6 चेंडू असतील. 6 चेंडूमध्ये काय घडणार काय बिघडणार. चिन्मय आणि हेमंत मैदानात. शेवटचा गोलंदाज प्रणय हा मात्र उजव्याच्या बराचसा बाहेरून जाणारा चेंडू पंच दंडित करतायत. अवांतर धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 22च्या घरात. स्लॉगरचं षटक आहे. 6 चेंडूमध्ये तब्बल 15 ते 18 धावा नक्कीच जमवाव्या लागतील त्या श्रीकृष्ण दिवा संघाला. फुलटाचा चेंडू होता. चेंडू बॅटची कट घेऊन जाते. इथं मात्र झेल होता. झेल सुटला जातोय. एक धाव पण पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेसाठी धावतायत. अप्रतिम फेकी थोडीशी खराब फेकी होते. एक धाव भेटते आणि दुसऱ्या धावेसाठी धावलं जात आहे. आणि एक धाव होती तिथं एक झेल होता. झेल मारलं जमीनला दान केलं जातंय. आणि धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या माफ करा धावसंख्या 2 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती मात्र 24च्या घरात. 5 गडी बाद 24. चिन्मय एक नौखा फलंदाज. बघूया काय घडणार काय बिघडणार कितपत धावा जमणार. हा मात्र जोरकस टाकला चेंडू. आता अप्रतिम व्हेरिएशन्स पाहायला मिळतंय ते मात्र कांजूर संघाच्या बाजूने. एक डॉट चेंडू जातोय आणि धावसंख्या आहे त्याच ठिकाणी. धावसंख्या पोहोचते ती 24च्या घरात. तब्बल 15 ते 16 धावा जमवाव्या लागतील. राहणारे चेंडू असतील 4 चेंडूमध्ये कितपत धावा श्रीकृष्ण दिवा संघाबद्दल बोलायचं झालं तर गोलंदाजाच्या भरणा असलेला तो संघ. एक नेटाने एक टिचून गोलंदाजी केली जाते तोच संघ. पुन्हा एकदा फुलटा चेंडू होता. मारण्याच्या नादात चकलाय. चेंडू जातोय लांगांच्या दिशेत. तिथं मात्र एक सुरेख झेल टिपला जातोय आणि बाद करवलं जातंय ते मात्र चिन्मयला. 6वा गडी बाद होतोय श्रीकृष्ण दिवा संघाचा. 6 गडी बाद 24 धावा. तर स्लॉगरचं षटक आहे. त्या षटकातील आतापर्यंत 3 चेंडू टाकून पूर्ण म्हणजे या डावातील अजून 3 चेंडू शिल्लक असतील. हेमंत दरम्यान समोर हेमंत आणि अनिकेत बांद्रे मात्र मैदानात. बघूया काय घडणार काय बिघडणार. प्रणय हा मात्र उजव्याच्या बाहेरून जाणार चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय. यष्टीरक्षक म्हटलं आपलं काम चोख बजावतं. यष्ट्यांना खेटून उभा यष्टीरक्षक. अप्रतिम नजर असेल त्या यष्टीरक्षकाची. आणि धावसंख्या मात्र चेंडू जातोय. निर्धाव चेंडू जातोय. धावसंख्या 24च्या घरात. शेवटचे चेंडू असतील 2. काय घडणार काय बिघड. हा मात्र पुढे सरसा मारला चेंडू जातोय लांगापच्या दिशेत. तिथं मात्र एक धाव पण पूर्ण केली जाते हेमंतची. आणि दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तिथं मात्र नकार दिला जातोय. आणि यस नो करताना मात्र एकाच धावावर समाधान मानावं लागते अनिकेत आणि हेमंतला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोचते ती 25च्या घरात. शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवर कितपत धावा येणार. समोर आहे एक अनिकेत बांद्रे. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू होतोय. प्रतिम गोलंदाजी पाहायला मिळाली ती प्रथमच खेळताना एकविरा माऊली कांजूर संघाच्या माध्यमातून. तर विनंती असेल या स्पर्धेच्या शिस्त लावली गेली आणि या जाताना मैदानातून बाहेर जाताना मात्र तुम्ही एका रांगेतच बाहेर जायचं आहे. विनंती असेल दोन्ही संघांना मैदानात जाताना सुद्धा आणि मैदानातून बाहेर येताना सुद्धा एकाच रांगेत बाहेर जायचं आहे. तर विनंती असेल कशेली 11 कशेली व सती आई कासावर वडवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती असेल नाणेफेकीसाठी लगेचच यायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये तुमचा नाणेफेक केली जाईल. कशेली 11 कशेली व सती आई कासार वडवली. दोन्ही संघाच्या संघनायकाला नाणेफेकीसाठी यायचं आहे व विनंती असेल सन्मान्य श्री शैलेश जीवन पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. तर विनंती असेल कशेली 11 कशेली व सती आई कासार वडवली. दूध झाले दुपारती कापूर झाले धोतीला सतवाचे एकविरा आई एवढा उशीर झाला. ये बाय गो नागर तुझा केला वना मांडीला केला वना मांडून तुझा मानपण पुरा.
मोगरपाडा आहे रे बाबा. विनंती असेल कशेली संघाचा कर्णधार तसेच मोगरपाडा संघाचा कर्णधार टॉस साठी यायचंय. टॉस का बॉस मंचावर आपला टॉस केला जाईल. मोगरपाडा संघ कर्णधार टॉस साठी यायचंय. एकविरा माऊली कांजूर संघाच्या संगणकाने आपली सलामीची जोडी लगेचच मैदानात पाठवायची आहे. तत्पूर्वी जाऊया नाणेफेकीकडे. पुढच्या सामन्याची नाणेफेकी कशेली 11 कशेली विरुद्ध भोकरपाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी आपला टॉस का बॉस मंचावर जायचं आहे. कशेली 11 कशेली व सतीआई कासार वडवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मंचावर नाणेफेकीसाठी जायचं. लगेचच टॉस केला जाईल. तत्पूर्वी वळूया सामन्याकडे. श्रीकृष्ण दिवा विरुद्ध एकविरा माऊली कांजूर. एकविरा माऊली संघाने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारलं गेलं आणि फलंदासाठी पाचन केलं श्रीकृष्ण दिवा संघाला. श्रीकृष्ण दिवा संघाने 25 धावा फटकावल्या गेल्या आणि 26 धावांचं 5 षटकामध्ये आव्हान ठेवलं गेलं. तर विनंती असेल कशेली 11 कशेली कोली 11 व सत्याई कासार वडवली दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस का बॉस मंचावर नाणेफेकीसाठी जायचं आहे. आई माझी एकुली एकुली गो आई माझी एकुली एकुली. तर एकविरा माऊली संघाची कांजूर संघाची सलामीची जोडी मैदानात जाते. इस्ताक शेख आणि ओमकार पाटील. कर्णधार स्वतः मैदानात जाताना दिसतात. ओमकार पाटील व इस्ताक शेख. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक तेज तर्रार गोलंदाज रफ्तारकर राजा गंगाधर इंगोले. क्षेत्ररक्षण पांगलं जाते. पंचांचा इशारा येतोय. 26 धावांचा पाठलाग करताना ओमकार पाटील व इस्ताक शेख. तेज तर्रार गोलंदाज गंगाधर इंगोले गोलंदाजीसाठी धुरा सोपवली जाते. अप्रतिमच्या टप्प्याची गोलंदाजी केली जाते ती गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून. सातत्याने आपण पाहिलं रफ्तारकर राजा, नवी मुंबईचा रफ्तारकर राजा ज्याला म्हटलं जातं, तोच गंगाधर इंगोले मात्र गोलंदाजीसाठी येताना दिसते. अचूक टप्प्याची गोलंदाजी ज्याच्या हातात धमक आहे, व्हेरियन्स आहे, लेफ्ट स्पिन ऑफ स्पिन पद्धतीचे, त्याच स्पीड मध्ये जो गोलंदाजी करतो तोच त्याचंच नाव गंगाधर इंगोले. वैयक्तिक पहिलं सांघिक पहिलं षटक पुरं करताना हा मात्र तशाच प्रकारचा चेंडू गुडलेन तरुण जातोय. अचूक त्या गुडलेनच्या स्पॉट वरून चेंडू उडवला जातोय. तोच गंगाधर इंगोले. डॉट चेंडू जातोय आणि डॉट चेंडू सांगता होते. धावसंख्या अजून का खातं उघडतं नाही. ओमकार पाटीलला काहीतरी सल्ला मस्त करताना दिसतोय. इस्ताक शेख नॉनस्ट्राईकला असताना मात्र सल्ला दिला जातोय ओमकारला. व गोलंदाजीमध्ये अचूक टप्प्या ज्यांच्या माध्यमातून केला जातोय, लेग स्पिन पद्धतीचे जे चेंडू टाकले वारंवार व्हेरियन्स केलं जातं, तोच गंगाधर इंगोले. रफ्तारकर राजा, नवी मुंबई रफ्तारकर राजा गंगाधर इंगोले.
हा मात्र उंची दिला चेंडू, आता मात्र आणि चेंडू जाते दणदण करीत पॉइंट बाउंड्रीच्या दिशेत चौकार. विनंती असेल कासार वडोली संघाचा कर्णधार लगेच टॉस का बॉस मंचावर यायचंय आणि कशाही संघाचा कर्णधार टॉस का बॉस मंचावर यायचं विनंती असेल. आता मात्र तशाच प्रकारचे पहिले 2 चेंडू टाकल्यानंतर नंतर मात्र तिसऱ्या चेंडूवर चौकार मारला गेला होता. त्यानंतर मात्र चौथ्या चेंडूवर मात्र डॉट बॉलची सांगता केली जाते. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्प्याची गोलंदाजी 26 धावांच्या प्रत्युत्तरा दाखल 4 चेंडूमध्ये 4 धाव फटकावल्या गेल्यात गंगाधर इंगोले. अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला अष्टपैलू कामगिरी सातत्याने आपण पाहायला बघितली आहे ते गंगाधर इंगोलेने. आता मात्र पाच चेंडू टाकून पूर्ण 5 चेंडूमध्ये 1 चौकार वगळता गोलंदाजी केली ती टिच्चून अप्रतिम गोलंदाजी केली गेली. पुन्हा एकदा मधल्या षटकाचा चेंडू मात्र हलूच ढकलून दिला तर षटकावरच्या दिशेत. तिथं मात्र क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणानंतर 1 धाव पण पूर्ण केली जाते. ती मात्र ओमकार पाटील यांच्या माध्यमातून पहिलं षटक संपते. पहिल्या षटकामध्ये फलकावर धावा लागल्या गेल्या त्या फक्त 5 धावा. 26 धावांचा पाठलाग करताना मात्र एकविरा माऊली कांजूर संघ तत्पूर्वी पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकांतर फलकावर धावा लागल्या गेल्या तर 5 धावा. 26 धावाचा पाठलाग करायचा आहे का एकविरा माऊली कांजूर संघाला. तत्पूर्वी टॉस का बॉस कडे कशेली कोळी 11 कशेली व सती आई कासार वडोली दोन्ही संघाच्या संघाने टॉस का बॉस मंचावर जायचं आहे. चला विनंती असेल शैलेश पाटील यांच्या सुभाष तिथे टॉस उडवला येणार आहे. विनंती असेल दोन्ही संघाचे कर्णधार एका बाजूने आपण पाहतोय तर कशाळी संघाने एका बाजूने कासार वडोली संघ इथे टॉस केला जातोय. दरम्यान इथे मात्र छापा काय डिसिजन असेल. तर आपला डिसिजन काय असणार आहे. क्षेत्ररक्षक आणि किती धावा पर्यंत रोखण्याचं टार्गेट असणार आहे. कासार वडोली संघ एक मोठा संघ आहेत आणि मोठे खेळाडू त्यांच्या दरम्यान खेळताना पाहायला मिळतात. 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. 5 षटकांचा सामना आहे. चला बेस्ट ऑफ लक तुम्हाला सामन्यासाठी. तर ते सांगतायत की 40 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार. ज्या या मैदानाचा विचार केला तर या मैदानावर भरपूर धावा निघतात. तर तुमचा किती टार्गेट सेट करायचा प्रयत्न असणार आहे. 60+ पर्यंत असेल. ओके ठीक आहे. बेस्ट ऑफ लक तुम्हाला या सामन्यासाठी. धन्यवाद डिकोस्टा. हा मात्र फुलटॉस प्रति हल्ला चढवला जातोय आणि बॅक टू बॅक 2 चौकार मारले जातात. पहिल्या चेंडूवर नशिबाचा चौकार मिळाला. ओमकारला क्षेत्ररक्षक असताना सुद्धा चेंडू मैदानातून वळला गेला आणि चेंडू गेला सीमारेषेपार. आता मात्र बॅक टू बॅक दुसरा चौकार येतोय मोहनरावला. धावसंख्या 4 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती 13च्या घरात. आता मात्र 13 धावांची आवश्यकता असेल. राहिलेले चेंडू असतील 22 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. हा मात्र उजव्या स्टेप पूर्ण केली जाते आणि एकाच धावावर समाधान मानलं जातंय आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे सरकले होते. कुठलाही मनसुबा नव्हता दुसरे धाव घेण्याचा तर इश्ताक शेखचा. मात्र 1 धावेने धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. ओमकार यांची वैयक्तिक धावसंख्या 10 संघाची धावसंख्या फलकावर लागली जाते ती 14 धावा. ओमकारची धावसंख्या 14.
पुन्हा एकदा मोहनराव इष्टाक्षिकला साठी गोलंदाजी. हा मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. अप्रतिम नजाकत भरा फटका मारला जातो. चेंडू जातो स्क्वेअर लेगची बाउंड्रीच्या दिशेत. चौकाराने 4 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 18च्या घरात. आता मात्र धावसंख्या बाकी असतील तर 8 धावांची. उजष्टीचा चेंडू होता. चेंडू ढकलला कव्हरच्या दिशेत. तिथं मात्र एकच धाव मिळते. क्षेत्ररक्षक दूर असल्या कारणे एक धाव पण पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 19च्या घरात. शेवटचा चेंडू शिल्लक असेल. मॉन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक प्रगतीपथावर. दुसऱ्या षटकातील एक चेंडू शिल्लक असेल. काय घडणार, काय बिघडणार, येणारे चेंडू आणि जिंकण्यासाठी मात्र अजून 7 धावांची आवश्यकता आहे. पुढे सचन मारण्याचा प्रयत्न केला गेला आणि चेंडू मैदानावर राहतोय आणि हा मात्र डॉट बॉलची सांगता होते. 2 षटकं टाकून पूर्ण होतात. 2 षटकांतर फलकावर धावा लागल्या जातात त्या 19 धावा. आता मात्र समीकरण असेल 18 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. 18 चेंडू 7 धावा. तर डाव्या चेंडू होता जोरकस उडवला जातोय. जो पहिल्या षटकामध्ये ज्याने प्रभाव छाप सोडली होती त्यानं मात्र दुसऱ्या षटकामध्ये मात्र पहिल्या चेंडूवर प्रहार केला जातोय इश्ताक शेख यांच्या माध्यमातून आणि 6 धावेने धावसंख्या पुढे सरकली जाते. धावसंख्या पोहोचते ती मात्र 25च्या घरात. आता मात्र 2 धावांची आवश्यकता असेल. 17 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. माफ करा 17 चेंडू आणि 1 धावा. आता मात्र धावसंख्या बरोबरी हा मात्र जोरकसा चिन्मय आणि चिन्मय काही चूक न करता झेल टिपला जातोय आणि पहिला गडी बाद होतोय इश्ताक यांच्या माध्यमातून. पहिला हादरा बसतोय तो मात्र एकविरा माऊली कांजूर संघाला. हा मात्र अतिशय तशाच प्रकारचा अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून. पहिल्या षटकामध्ये जसं परेशान केलं, हैराण करून सोडलेलं ते ओमकारला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं गेलं होतं ओमकार यांच्या माध्यमातून. मोहन यांच्या षटकामध्ये त्यांनी 3 चौकार मारले गेले होते. त्यानंतर मात्र आता गंगाधर इंगोले पुन्हा एकदा कमबॅक केलं जातंय. 15 चेंडू आणि 1 धावांची आवश्यकता असेल. पुन्हा एकदा तशाच प्रकारची अचूक टप्प्याची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. गुडलँड स्पॉट म्हणून चेंडू लेग स्पिन ऑफ स्पिन अशा पद्धतीची ज्याच्यामध्ये किफायत आहे तशीच गोलंदाजी आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी गंगाधर इंगोले यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. आता मात्र डॉट बॉलची सांगता होते. धावसंख्या असेल ती मात्र 25 धावा. 1 गडी बाद 25 अशी धावसंख्या आणि 1 धावेची आवश्यकता असेल.
16 चेंडू आणि माफ करा 14 चेंडू 1 धाव. पुढे सरसाई मारला फटका आणि चेंडू मात्र पार चौकार. अशा प्रकारे मात्र एकविरा माऊली कांजूर संघ विजयी होतोय आणि विजयी संघाचे अभिनंदन असेल आणि श्रीकृष्ण दिवा संघाचे कौतुक असेल. तर विनंती असेल एकविरा माऊली कांजूर संघाला एक लाईनअप करून आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे, हँडशेक करायचं आणि मैदानाच्या बाहेर यायचं आहे. तसेच कशेली 11 व सत्याई कासार वडवली, कशेली कुळी 11, कशेली व सत्याई कासार वडवली यांच्यामध्ये जो सामना होईल धन्यवाद.